योहानाचं पुस्तक योहान पुरुषवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 13 ते 15 वचन कोणीतरी वाचा मोठ्याने। योहान पुरुषवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 13 ते 15 वचन। आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही। मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात। मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे। देव पाचले वचन आशीर्वादित करो। या ठिकाणी येशू बोलत आहे, येशू सांगत आहे आणि येशू बोलत असताना काय म्हणतो या ठिकाणी, आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही। आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही। मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात। मी आतापासून तुम्हाला दास म्हणून नाही, तर धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व तुम्हाला कळवले आहे। काय म्हटलेलं आहे येशूने आपल्याला? मित्र म्हटलेलं आहे। आज मला तेच बोलायचं, मित्र, सहभागिता, फेलोशिप ज्याला आपण म्हणतो मित्र। मग येशू स्वतः या ठिकाणी ज्यावेळेस तो या जगामध्ये आला, शरीर रूप धारण करून माणसामध्ये वावरला, त्यावेळेस तो बोलत असताना तो म्हणतो की जो कोणी त्याचा फॉलोअर आहे, जो कोणी त्याच्या पाठीमागे चालतो, त्याच्यासाठी तो वचन सांगतो की मी तुमचा मित्र आहे। म्हणजे येशू आपला कोण आहे? मित्र आहे। पण जगामध्ये आम्ही पाहतो आज आता जर मैत्री बघितली, तुम्ही दोस्त मित्र बघितले, तर आताची मित्र कसे आहे? आताची मैत्री कशी आहे? चांगली मैत्री आहे का? एकदम घट्ट? काही असतील काही मैत्री खूप चांगली असते, पण बरेचसे मित्र जर आम्ही बघितले ते धोका देणारे मित्र आहेत, त्रासदायक मित्र आहेत, किंवा आज आम्ही पाहतो की मित्र मित्रांनाच मारायला उठतात। आताचे मुलं बघा तुम्ही, 17 किंवा 18 वर्षाची मुलं बघा, आता पहिल्यासारखं राहिलं नाही, आता डायरेक्ट मारूनच टाकतात। तुम्ही बातम्यामध्ये ऐकलं असेल, टीव्ही, त्याच्यानंतर मोबाईल वरती न्यूज बघितली असेल, 17, 16 वर्षाची मुलं गुंड प्रवृत्तीकडे वळत आहे, पिक्चर बघू आणि कोयते हातात घेतात आणि कोयत्याने मारतात, म्हणजे मारूनच टाकतात। इथं आपल्या इथं घडली घटना पुण्यामध्ये तर सर्रास चालू आहे। ज्या वेळेस न्यूज येते, पुण्याची न्यूज येते, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जायचं, आता पुण्यामध्ये फक्त खुनाचं सत्र चालू आहे। पण येशू काय म्हणतो या ठिकाणी, मी तुमचा मित्र आहे। मित्र कसा असावा? मित्राने मित्राकरता प्राण द्यावा, प्राण घेऊ नये। आताचे मित्र मित्राचा प्राण घेतात। अशा बऱ्याचशा घटना मी ऐकल्या की मित्रानेच मित्राला जीवे मारलं, मित्रानेच घेऊन गेला आणि मित्राने त्याला मारून टाकलं, संपवलं। आता एक न्यूज मी बघत होतो आणि तिथं म्हटलेलं आहे की मित्र घेऊन चाललेला होता आणि मित्रानेच त्याला दूर नेलं आणि दूर नेऊन त्याला कोयत्याने मारून टाकलं। म्हणजे मैत्री बघा, येशूची मैत्री कशी आहे? येशू जे नारायण वामन टिळकाचं गीत आपण गातो त्यात काय म्हटलेलं आहे, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वहाया। म्हणजे येशू सारखा कोणी मित्र नाही की तो सारे ओझे आमचे वाहतो। म्हणून खरा मित्र जो आहे तो खरा मित्र आमचा परमेश्वर, आमचा पिता आहे, आणि तो म्हणतो मी तुम्हाला मित्र म्हणून बोलवत आहे। मग आज आमच्या सगळ्यांची एक महत्वाचं आपल्याला शिकायचं आहे की आपला मित्र कोण आहे, तुमची मैत्रीण कोण आहे, किंवा तुमच्या मुलाचे मित्र कोण आहेत, तुमच्या मुलींची मैत्रीण कोण आहे, आणि जर ती चुकीची असतील तर तशी संगत धरू नका, तशा संगतीने तुमचा नाश होईल। कारण की परमेश्वराचं वचन सांगतं की आमचा मित्र असा असावा की त्याने आपल्या मित्राकरता प्राण द्यावा। एक दिवस मी ते चाललो होतो लग्नामध्ये होतो आणि लग्नामध्ये एक गाणं लावलं होतं आणि ते गाणं होतं, तुम जैसे बेवडो का सहारा है दोस्तों, दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। म्हणजे विचार करा, त्या गाण्यातूनच कळतं की मित्र काय कोणते आहेत त्याचे। तुम जैसे बेवडो का सहारा आहे दोस्तों, म्हणजे मित्र देखील बेवडे आहेत। मग त्याचं भविष्य काय राहणार? त्याचं भविष्य दारू पिणार भविष्य राहणार। ते थोड्या वेळ पुरतं चांगलं राहतं, 17-18 वर्षापुरतं बोलायला चांगलं वाटतं, पण जसं तुमचं वय वाढतं, एक वय जातं, 20 किंवा 30 वर्षाच्या नंतर कळायला लागतं की अरे मी जे काम केलं ते फार वाईट होतं, त्याच्यामुळे माझे नुकसान झालं, माझ्या परिवाराचंही नुकसान झालं आणि आता मी काहीच राहिलो नाही। काही जण तर जेलमध्ये बसलेले आहेत।
पण प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की मित्र किंवा संगत किंवा फेलोशिप आम्ही अशी धरायला पाहिजे की ज्या संगतीमुळे किंवा ज्या मैत्रीमुळे परमेश्वराचं आणि आमचं नातेसंबंध कायम टिकून राहील. तुमचा मित्र देखील असा पाहिजे, तुमची मैत्रीण देखील अशी पाहिजे की जी तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्याकडे लीड करेल, परमेश्वराच्या सानिध्याकडे घेऊन जाणार नाही. आज बऱ्याच वेळेस आम्ही बघतो की येशू ख्रिस्त जर म्हणतो मी तुमचा मित्र आहे, तर जास्त मैत्री आम्हाला देवाच्या सानिध्याबरोबर करायला पाहिजे, जास्त मैत्री आम्हाला आमच्या येशूच्या वचनावर करायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस आम्ही जगिक मैत्री, जगिक नातेसंबंध जगतो आणि त्या जगिक नातेसंबंधामुळे काय होतं, आमचं फार मोठं नुकसान होतं. जर तुम्ही अर्धा तास एखाद्या बरोबर बोलत असाल आणि अर्ध्या तासामध्ये एकदाही जर येशूचा विषय निघला नाही आणि एकदाही जर त्या ठिकाणी देवाचा उल्लेख निघला नाही, तर समजायचंय तुमच्यासाठी फार घातक आहे, तुम्ही लवकरच बॅकस्लाइड होणार आहात. किती म्हटलं मी? अर्धा तास तुम्ही एखाद्या मित्राबरोबर बोलता, मैत्रिणी बरोबर बोलता आणि अर्ध्या तासामध्ये एकदाही तुमच्या तोंडातून देवाचा गौरव निघत नाही, एकदाही तुम्ही देवाची स्तुती करत नाही, तर ते नातेसंबंध ठेवू नका. कारण की त्या नातेसंबंधाने तुमचा धोका आहे. जिथे परमेश्वराचं वचनच नाही, जिथे परमेश्वराबरोबर बोलणंच नाही, म्हणजे एक दिवस असा येणार की त्या दिवशी तुमची जी संगत आहे ती संगत तुम्हाला बिघडवणार आणि त्याद्वारे तुमचं सगळं नाश होणार आणि मग तुमचं जे तारण पावलेलं आयुष्य आहे ते तारण पावलेलं आयुष्य राहणार नाही. म्हणून संगत फार महत्वाची आहे. संगत करे बडे की तो बडत बडत जाय, संगत करे गदे की तो दो दो लाता. माहिती आहे ना, मोठ्या माणसाबरोबर संगत केली तर काय होतं, मोठं. गद्याबरोबर केल्यावर काय होतं, एक दिवस तरी गदा लात मारतो. मग मला ठरवायचंय किंवा आपल्याला ठरवायचंय, तरुण मुलांना ठरवायचंय की माझी दोस्ती कोणाबरोबर आहे, माझी मैत्री कोणाबरोबर आहे आणि ज्याच्याबरोबर माझी मैत्री आहे, ज्याच्याबरोबर माझे नातेसंबंध आहे, तो देवाच्या गोष्टी बोलतो का, ती देवाची गोष्टी बोलती का, की ते देवाचं वचन बोलतात का, नेहमी देवाच्या सानिध्यात राहतात का, देवाचं सानिध्य त्यांना प्रिय आहे का. आणि जर ती प्रिय नसेल तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तशी संगत तुम्ही तोडून टाका, कारण की तुमचं अग्नी, तुमची आग ती विझवणारी ठरणार, कारण की तुमचा अभिषेक तो काढून टाकेल. जर मी एखादा मित्र जगिक आहे आणि त्याच्याबरोबर कायम 24 तास जगिक गोष्टी बोलतो आणि फक्त रविवारी एक तास वचन वाचतो, तर हळूहळू काय होईल, माझ्यावरचा अभिषेक पूर्ण काढल्या जाईल आणि एक काळ असा येईल की एक दिवस जो देवाला देतो तोही दिवस मी देणार नाही आणि बॅकस्लाइड होऊन जाईल आणि माझं जीवन सेम माझ्या मित्रासारखं होऊन जाईल. मी आणि माझा मित्र सारखेच, मग देवाचं सानिध्य राहणार नाही. पवित्र शास्त्र काय सांगतं, नीतिसूत्राचं पुस्तक जे 26 अध्याय आणि त्याच्या 21 आणि 24 वचन जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. नीतिसूत्राचं पुस्तक 26 अध्याय स्तोत्रसंहितेनंतर नीतिसूत्र 26:21 वचन वाचा पहिले. निखाऱ्यात जसे कोळसे, विस्तवाला जसे सरपण. इथं बघा, निखाऱ्यात जसे कोळसे, विस्तव पेटवण्यासाठी जसं सरपण लागतं तसं भांडण पेटवण्यास एक भांडखोर व्यक्ती लागतो. मग तुमची मैत्री कोणाबरोबर आहे? मैत्री कोणाबरोबर आहे तुमची? रागिष्ट व्यक्ती बरोबर आहे का? भांडखोर व्यक्ती बरोबर आहे का? जो सतत भांडणं करतो, सतत थोड्या थोड्या गोष्टीला भांडायला उठतो आणि जर भांडायला उठतो तर तो मित्र तुमचा चांगला नाही, तुमची संगत चुकीची आहे. भांडखोर माणसाबरोबर मैत्री करू नये. त्याला फक्त एकच काम असतं, तो पॉइंट शोधत असतो डोक्यामध्ये, कधी एकदा मला संधी भेटते आणि कधी मी भांडणाला उभा राहतो. तुम्ही लग्नामध्ये बघितलं, लहानपणापासून बघितलं असेल तुम्ही, सगळेजण मॅच्युअर आहात, एक माणूस असतो असा कोणतरी, एक नातेवाईक, की जो नातेवाईक प्रत्येक लग्नामध्ये भांडणं काढतो. त्याला किती चांगलं वागणूक द्या, त्याला किती चांगला ड्रेस घ्या, किंवा एखादी बाई असते तिला किती चांगली साडी घ्या, की काय करा, दुधात तुपात कशात गोळा, पण ज्यावेळेस तिची वेळ येणार ती भांडणं करणारच म्हणजे करणारच. हे तिची चूक नाही, तिच्या स्वभावाची चूक आहे, तिच्या स्वभावात भांडणं आहे, त्याच्या स्वभावात भांडणं आहे. म्हणून तो रुसणार म्हणजे रुसणार आणि कोपऱ्यात जाऊन बसणार आणि सगळ्या लग्नाचा तुमचा नाश करणार. एखादा असतो असा माणूस की जर आनंदाचा क्षण असला, आपण सगळे आनंदी आहोत, त्याला ते आनंद पटत नाही आणि तो काय करतो, लयच आनंदी, बरं वाटा ना गड्या.
तो काय करतो, खुसफुट काढतो काहीतरी, आणि त्या खुसफुटीने काय सगळं भांडण पेटतं. म्हणून म्हटलेलं आहे की जसं निखाऱ्यास कोळसे लागतात, निखारा पेटवण्यासाठी कोळसे पाहिजे, मग निखारा पेटतो. विस्तवाना जसे सरपण, तसं भांडण पेटवण्यास भांडखोर लागतो. कानी लागणाऱ्याचे शब्द रुचकर पक्वान्नेसारखे असतात, ते पोटात अगदी खोल शिरतात. वाणी कळवळ्याची पण मन तुष्ट असणे, हे रुपयाचा मुलामा दिलेल्या मडकासारखे होय. काय म्हटलेलं इथं, वाणी कळवळ्याची. आपण दाखवतो काय, आम्ही तुमच्या दुःखात फार सहभागी आहोत आणि मला फार दुःख वाटत आहे, तुम्ही फार त्रासात आहात. काय दुखतं, मला पण दुखतं, जसं तुमचं दुखतं तसं माझं पण दुखतं. वाणी कळवळ्याची. तुमच्या बरोबर ते फार कळवळ्याने बोलतात. मित्र वनव्यामध्ये गारवे असा. सगळ्यांना गाणे पाठव. हा मित्र काय करतो माहितीये का, बोलतो जास्त, कळवळ्याने बोलतो. मला फार त्रास होतोय तुम्ही मला त्रासात बघून, पण तुम्हाला कवडीची हेल्प करणार नाही, तुम्हाला कवडीची हेल्प करणार नाही. तुम्हाला फक्त शब्दाने तो मुलामा देणार, तुम्हाला कधीच पैसे देणार, तुम्हाला कधीच अर्ध्या रात्री पैसे मागा, अर्ध्या रात्री 50,000 मी तुमच्यासाठी देईन. अर्ध्या रात्री जातो, कालच यायचं होतं मी, कालच 50,000 येणार, तो देणारच नाही तुम्हाला. त्याचे फक्त शब्द आहेत कळवळ्याची, त्याची वाणी कळवळ्याची आहे. इथं काय म्हणलेले, वाणी कळवळ्याची आहे. आणि कळवळ्याची वाणी रुपयाचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखं आहे. रुपयाला मुलामा देतात ना, रुपयाचा मुलामा म्हणजे जसं सोने आपण म्हणतो ना, चांदी खातो आम्ही, ते एक काय म्हणतात ते मिठाई येते, मिठाईवरती चांदीचा मुलामा असतो, सोन्याचा मुलामा असतो. आणि आपल्याला म्हणतात बघा चांदीची मिठाई, सोन्याची मिठाई, पण ती चांदी सोन्याची मिठाई नसते, मुलामा असतो. तसं त्या मडक्याला फक्त मुलामा दिलेला आहे, पण आतमध्ये मडकं आहे, ते कधी फुटून सांगता येत नाही. तसा मित्र काही कामाचा नाही. आणि असा मित्र पवित्र शास्त्र काय सांगतं, त्याची वाणी फक्त कळवळ्याची आहे, मन दुष्ट आहे, रुपयाचा मुलामा दिलेल्या सारख्या मडक्यासारखा तो आहे. द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो, पण अंतर्यामी कपट बाळगतो. असा मित्र कसा असतो, आपल्या वाणीने कसा बहाणा करतो, खोटा खोटा बहाणा, डुप्लिकेट, खरा नाही. खोटा खोटा बहाणा करतो, हा असं मी तुमच्या बरोबर सहभागी आहे, मी त्रासात आहे, मी तुमचा खरा मित्र आहे, तुम्ही अर्ध्या रात्री या, मी तुम्हाला मदत करेल, असं करेल तसं करेल, हे करेल ते करेल, असं होईल तसं होईल. हा मित्र जो असतो, हा मित्र फार डेंजरस आहे, कारण की तो फक्त खोटा बहाणा करत आहे. पवित्र शास्त्र सांगतं तो खोटा बहाणा करतो, पण अंतर्यामी कपट बाळगतो. त्याच्या कपट कुठं असतं, चेहऱ्यावर दिसतं का, चेहऱ्यावर कसं दिसल तो तुम्हाला, हसताना दिसत, आणि आतमध्ये कसा काटा काढून, वेळच भेटाना, एक दिवस येईल आणि मग मी बरोबर याचा काम करेन. हे कपट असतो. एक वेळेस रोखठोक बोलणारा चांगला, पवित्र शास्त्र पण त्याबद्दल सांगतं. बघा पुढं 25 वचन, तो गोड गोड बोलतो. कसा बोलतो, गोड गोड. आणि आपल्या सगळ्यांना कसे लोक आवडतात, गोड गोड. हे पाळक साहेब लय कडू आहेत, हे एकदम फटकन बोलतात, फटकळ आहेत, हे प्रेमळ नाहीत. आम्हाला असं पाहिजे, या बसा, हा एकदम आनंदित, प्रार्थना करा, घ्या खुर्ची, बसा ना तुम्ही इथं, मी बसतो खाली. एकदम गोड 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 गोड. गोड माणसं फार घातक असतात, गोड माणसापासून सावधान. गोड माणसं फार घातक असतात. जे गोड असतात ना आणि गोडाच्या शेजारी जातात ना, नंतर त्यांना कळतं की अरे गोड तर फारच गोड निघाले, यांनी डायबिटीस करून टाकला, मला शुगर झाली. तसा मित्र फार घातक आहे. आपण मित्र पण बाळगतो, मैत्रिणी पण बाळगतो, पण गोड गोड गोड. आपली प्रशंसा, आपल्याला पंप मारला पंप हवे. तुम्ही किती छान दिसता, तुम्ही किती सुंदर दिसता, तुम्ही काय चालता, काय बोलता, आपल्याला गोड गोड बोलणारे लोक फार आवडतात. आणि गोड गोड जो असतो फार डेंजरस असतो. का, पवित्र शास्त्र काय, गोड गोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. गोड बोलणाऱ्यावर विश्वास ठेवायचा. अति गोड जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावर डाऊट बाळगायचा. काय, अति गोड बोलणाऱ्यावर थोडासा संशय बाळगायचा की एवढा गोड कसा आहे माझ्या बरोबर, थोडा तर कडू पाहिजे.
थोडं तर स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा पाहिजे. जिथं पाप आहे तिथं पाप दाखवणारा पाहिजे, जिथं चुकतो तिथं चूक दाखवणारा पाहिजे, जिथं कडक बोलायचं तिथं कडक बोलणारा पाहिजे. नाही तर तुमच्या पापात आहे काय नाही होत, सगळेच करतात. पी सिगरेट, अजून एक प्रार्थना करायची काय नाही, रविवारी पश्चाताप करायचं, 2 सिगरेट प्या. दारू काय नाही होत, थोडीशी प्या, चांगली असती हेल्थसाठी. तुम्ही घ्या ना. नाही मी नाही घेत, तुम्ही घ्या, मला नको. प्या, काय नाही होत. चर्चला जाताना तरी प्या, काही होत नाही. आणि एक दिवस मग इतकं व्यसन लागतं की माणूस पुरा बर्बाद होतो. आणि तो मित्र जसा असतो तसाच असतो, तो एकदम मस्त. मग ते जसं सांगितलेलं आहे तसं तो मनातून कपट बाळगून खुश होतो. तुमच्यावरती सगळेच प्रेम करतात असं नाही, तुम्हाला सगळेच लाईक करतात असं नाही, तुमच्या सगळेच पुढं पुढं करतात म्हणजे सगळेच माझे फॅन आहेत असं नाही. त्याच्यापैकी काही जण असे आहेत की ते तुमचा फार खार खातात, पण ते फक्त तुम्हाला दाखवत नाही. त्यांच्या मनामध्ये फार साठलेलं आहे, कधी एकदा बाहेर काढू त्यांना झालेलं आहे. पण वेळेचे ते वाट पाहत आहे. एक दिन टाइम आएगा और इसको मैं दिखा दूंगा. हे ते गोड गोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्याच्या हृदयात किती विषय आहेत? 7 विषय आहेत. किती? आपण पवित्र शास्त्र वाचतच नाही, त्याच्यामुळे आपल्याला कळतच नाही कोणता माणूस खरा आणि कोणता माणूस खोटा. जो गोड असतो तो आपल्याला फार खरा वाटतो आणि जो कडू असतो तो आपल्याला फार खोटा वाटतो. का वाटतो? कारण की गोड गोड बोलणारा फार प्रशंसा करतो, गोड गोड बोलणारा फार आपली वाहवा करतो, गोड गोड बोलणारा आपल्याला सगळ्यात पुढं पुढं करतो, गोड गोड बोलणारा आपली सगळी प्रशंसा करतो. त्याच्यामुळे आपल्याला गोड माणूस फार आवडतो. आणि जो कडू असतो तो पाप दाखवतो, जो कडू असतो तो स्ट्रेट बोलतो, जो कडू असतो तो तुमचं भविष्य पाहतो, जो कडू असतो तुमचे लेकरं सुधरावा ते पाहतो, तुमचं परिवाराचं कल्याण कसं होईल ते कडू माणूस पाहतो. पण आपण कडूला काय करतो? दूर करतो आणि जवळ कोणाला धरतो? गोडला धरतो. आणि मग गोड एक दिवस पूर्ण घराचा खेळ करून टाकतो. मग मला तेच म्हणायचं, मैत्री कोणाबरोबर आहे किंवा संगत कोणाबरोबर आहे? जर तुम्ही पवित्र शास्त्र जर वाचलं असेल तर आरंभीची मंडळी जी होती, जे धार्मिक लोक आहेत, त्यांच्यासाठी जगाची संगत नाही. आपली मैत्री किंवा आपलं जे रिलेशन्स आहे ते रिलेशन्स जगाबरोबर असू नये. काही लोक मी ऐकलेले, मी दारू पित नाही पण मी दारू पिणाऱ्याच्या सोबत राहतो. का राहतो? मी दारू पित नाही बाळासाहेब, पण माझा तो मित्र आहे, राहतो मी त्याच्याबरोबर. पण एक दिवस तो तुम्हाला पाजणार आहे. त्याला एकदा समजून सांग, 2दा राहणार, पण सुरुवातीला त्याला समजून सांग. 1दा सांग, 2दा सांग, 3दा सांग, वचन सांग. नाही सांगितलं त्याच्याबरोबर राहू नको, कारण की तो एक दिवस काय करेल, तू संगतीमुळं तो पण तुला पाजणार आहे. कशाला राहता? जगाची संगत धरू नको, कारण की जगाची संगत किंवा जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. म्हणजे जो कोणी देवाच्या सानिध्यामध्ये राहतो त्याच्यासाठी स्वतःला त्याने सेफ्टी ठेवणं फार गरजेचं आहे. इतके पण काही लोक मजबूत नसतात. बघा, बॅकस्लाइड होणारे लोक जे असतात ना, ते लोकांचं ऐकणारे असतात. जितके लोक बॅकस्लाइड झाले आतापर्यंत, जितक्या लोकांनी ईश्वरचा विश्वास ठेवला, त्यांच्या नातेवाईकांमुळे बॅकस्लाइड झाले, त्यांच्या घरातल्या मित्रांमुळे बॅकस्लाइड झाले, जगिक लोकांमुळे बॅकस्लाइड झाले. का? ते आम्हाला नाव ठेवतात, का ते आम्हाला बोलतात, का ते आम्हाला असं करतात, आणि त्याच्यामुळे ते चर्चला येत नाही आणि त्याच्यामुळे ते पूर्ण बॅकस्लाइड होतात आणि देवाचं महान सानिध्य ते नाकारतात आणि जगातलं स्वीकारतात आणि जगामध्ये नाश पावतात. आम्हाला देवाने बोलवलेलं आहे आणि बोलवलेलं असताना त्याचा अभिषेक आमच्यावर आहे. पवित्र शास्त्र किंवा आरंभीची मंडळी काय कशी होती? जर प्रेषितांच्या कृत्याचा 1ला अध्याय मी बघितला तर 1ला अध्याय मला सांगतो की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि येशू वरती घेतल्या जात होता, त्यावेळेस ते लोक असे होते की ज्यांचे मित्र आणि ज्यांची मैत्री जी होती किंवा ज्यांची सहभागिता जी होती ती देवांच्या लोकांबरोबरच होती. देवाच्या लोकांबरोबरच होती. काल रात्री मी ग्रुपवरती एक व्हिडिओ पाठवला आणि देवाचे अभिषिक्त दास जॉन पास्टर अनौसकी ते सांगतात की माणसाने स्वतःचा अभिषेक गमावू नये, कारण की तुमच्यावर जो अग्नी आहे, माझ्यावर जो अग्नी आहे, तो अग्नी आपण गमावू शकतो. तो अग्नी अभिषेक आपल्यातून निघून जाऊ शकतो. आणि तो कधी जाऊ शकतो? ज्यावेळेस आम्ही जगाशी जास्त मैत्री बाळगू, जगातल्या गोष्टी जास्त करू, शरीराच्या वासनेला जास्त महत्व देऊ, शरीराच्या डोळ्याच्या वासनेला जास्त महत्व देऊ आणि त्याच्या मोहात पडू. आणि त्यावेळेस आमच्यातला अभिषेक काय होतो? हळूहळू कमी होत चालतो आणि तो एक दिवस निघून
जातो. ते म्हणतात आपला अभिषेकाला जपा. अभिषेक जपत असताना, नातेसंबंध जपत असताना अभिषेक फार महत्वाचा आहे. जे नातेसंबंध तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून दूर नेत आहे ते नातेसंबंध तोडून टाका. काय म्हटलं मी? जे नातेसंबंध तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून दूर नेत आहे ते नातेसंबंध तोडून टाका. तो म्हणतो जाऊ दे आता बायकोला सोडून देतो, ठीक आहे, तसं नाही, किंवा नवऱ्याला सोडून देतो, तसं नाही. जे जगातले नातेसंबंध आहेत आणि जगामध्ये ते तुम्हाला परमेश्वराच्या वचनापासून दूर नेत आहेत, जगातल्या गोष्टी तुम्हाला शिकवत आहेत आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की माझा अभिषेक कमी झालाय, इथं एकही गोष्ट देवाची निघलेली नाही, एकही साक्ष सांगायची संधी भेटलेली नाही, एकही त्या ठिकाणी देवाबद्दल चर्चा नाही, तर तिथं बसण्यात काही अर्थ नाही. हालेलुया, हालेलुया. आज बरेचसे विश्वासणारे जे बॅकस्लाइड जातात किंवा त्यांचं पतन होतं ना, त्याचं कारण तेच असतं की त्यांची उठणं बसणं जास्तीत जास्त कशात असतं? जे अविश्वासणारे आहेत. अविश्वासणाऱ्या जाऊन बसणं, अविश्वासणाऱ्या बरोबर गप्पा मारणं, पूर्ण वेळ त्यांच्यामध्ये खर्च करणं आणि पूर्ण दिवसभराच्या गप्पा जर कॅल्क्युलेट केल्या तर त्या गप्पामध्ये एकही देवाचा विषय नसतो, देवाची साक्ष नसते आणि सुवार्ता नसते, काहीच नसतं. आणि त्याच्यामुळे काय होतं? हळूहळू जगाच्या गोष्टी विश्वासणारा स्वीकारतो आणि मग नंतर त्याच्यामधला अभिषेक पूर्ण चालला जातो आणि तो एक सामान्य माणूस म्हणून राहतो. इव्हन बॅकस्लाइड पण होतो. त्याचं जीवन काहीच राहत नाही, कारण की त्याची मैत्री, त्याचे नातेसंबंध, त्याची संकट पूर्ण जगिक आहे. त्याचं उठणं बसणं पूर्ण जगामध्ये आहे. बिझनेस किंवा काम करतात त्यावेळेस मी बोलत नाही, मी बोलतो मैत्रीबद्दल, मी बोलत आहे नातेसंबंधाबद्दल, की आमचे नातेसंबंध जर अविश्वासणाऱ्या व्यक्तीबरोबर आहे सततचे आणि तिथं जाणं आम्हाला प्रिय वाटतं आणि ते करणं जर आम्हाला प्रिय वाटतं, तर एक दिवस असा येणार आहे की तुमचा नाश निश्चित आहे, कारण की तुम्ही पतन पावल्या जाताल. म्हणून आपण चेक केलं पाहिजे की मी कोणाबरोबर राहतो. आम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की मी कोणाबरोबर राहतो. आता प्रारंभीची मंडळी ते पण लोक होते, पण ज्यावेळेस त्यांनी स्वर्गारोहण झालं, खाली आले, त्यावेळेस पवित्र शास्त्र काय सांगतं की 14 वचन, पहिला अध्याय 14 वचन, हे सर्वजण आणि त्याच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. काय करत होते ते? एक चित्ताने प्रार्थना. मग जे विश्वासणारे असतात त्यांचं काम काय असतं? कोणत्या गटामध्ये सामील व्हायचं आम्हाला? का गॉसिपिंग गट? गॉसिपिंग म्हणजे फक्त इकडचं तिकडचं इकडं करणाऱ्या गटात सामील व्हायचं, किंवा आम्हाला फक्त बडबड व्यर्थ बडबड, गप्पा पण मारायच्या पण देवाचं सानिध्य नाही, गप्पा मारायच्या पण प्रार्थना नाही, अशा गटामध्ये सामील होणं देखील चुकीचं आहे. असा गट देखील आम्हाला घातक ठरू शकतो. असा गट देखील आम्हाला देवाच्या सानिध्यापासून दूर नेऊ शकतो, कारण की त्या ठिकाणी देवाची चर्चा नाही, त्या ठिकाणी अभिषेक नाही. ज्या ठिकाणी देवाची सुवार्ता नाही तिथे अभिषेक नाही, तिथे पूर्णपणे जगिकता आहे, तिथे 100% आम्हाला पूर्णपणे प्रार्थनेपासून दूर घेऊन जाणारं वातावरण आहे. ज्यावेळेस आम्ही तारण पावतो, तारण पावल्यानंतर आमचे मित्र आणि मैत्रिणी कसे आहेत ते ओळखणं फार गरजेचं आहे. आणि तारण पावल्यानंतर जर मित्र आणि मैत्रिणी चुकीचे असले तर चान्सेस असतात तो व्यक्ती पूर्णपणे परत वापस जाण्याचा, कारण की त्याला संगत जशी पाहिजे तशी भेटली नाही. तर मी बायबल कॉलेज केलेलं आहे. माझ्या बरोबरचे बरेचसे मित्र आता सेवेमध्ये नाहीत, सेवा करत नाही, देवाच्या सानिध्यात नाहीत. काही जण बॅक्स झाले, काही जण दारू पिण्यात गेले, काही जण प्रायव्हेट जॉब करतात किंवा काही जण जॉब मध्ये गेले, आता देवाचं नाव पण घेत नाही. हे का झालं? हे का झालं? चेक केलं मी. प्रार्थनेचं जीवन नाही, आपल्याबरोबर जी संगत आहे ती प्रार्थनेची नाही, नातेसंबंध आहेत त्यांच्यामध्ये प्रार्थना नाही, त्यांनी अशी संगत धरलीच नाही की जे लोक प्रार्थना करतात, जे लोक देवाच्या सानिध्यात राहतात त्यांच्या बरोबर मिक्स झाले नाही, ते जगातच राहिले आणि जगात राहिल्यामुळे जगातल्या गोष्टीने त्यांना परत बॅकमध्ये खेचलं. तुम्ही जगातले विचार डोक्यामध्ये आणा, आठवडाभर जगातले विचार करा, चिंता करा, काळजी करा. मी तुम्हाला सांगतो तुमचा देवावरचा विश्वास पूर्णपणे उडून जाईल. आणि अशा व्यक्तीबरोबर राहा की जो व्यक्ती पूर्णपणे जगातल्या चिंता करतो, काळजा करतो. दुसरा दिवस असा येईल की तुम्ही पण त्याच्यासारखे बोलायला सुरुवात करतात. म्हणून मी सांगितलं काही लोक नेहमी निगेटिव्ह बोलतात. निगेटिव्ह याच्यासाठी बोलतात की ते अभिषेकाचा विचार करत नाही, देवाच्या सानिध्याचा विचार करत नाही. त्यांना फक्त कळतं शरीरामध्ये, आणि शरीरामध्ये आल्यावर त्यांना प्रेशर येतं, आता माझं काय होणार, माझ्या घराचं काय होणार, माझ्या लेकरांचं काय होणार, मला ही चिंता, मला ती चिंता. पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की जो स्पिरिच्युअल आहे,
जो प्रार्थनेत आहे त्याला माहिती आहे कोणती चिंता असली तर माझा परमेश्वर ती चिंतेचं निवारण करणार. हालेलुया. हे जगिक लोकांना जास्त आहे. जगिक म्हणजे कोण? जे जगातला विचार करतात त्यांना चिंता जास्त आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं? आकाशातील पाखरांना पहा, ते पेरीत नाही, सूत कातीत नाही. आपण बऱ्याचशा वेळेस तो विचार करतो, पण विचार करत असताना आपण तसा विश्वास ठेवत नाही. तसा विश्वास आपण ठेवत नाही. एक ट्रक चालली होती, तुम्ही पण ऐकलं असेल ते उदाहरण. एक ट्रक चालली होती आणि ट्रक चालल्यावर एक धान्याचं पोतं खाली पडलं आणि धान्याचं पोतं खाली पडल्यानंतर तिथं काय आलं? चिमणी आली आणि चिमणीच्या चोचमध्ये जेवढे दाणे बसतील तेवढेच तिने घेतली, ती उडाली. कावळा आला, कावळ्याने जेवढं बसतं चोचेमध्ये तेवढंच घेतलं आणि ती उडाली. आणि असे पक्षी जे होते, काही पक्षी आले त्यांनी चोचेमध्ये घेतलं आणि ते उडाले आणि तेवढंच घेऊन ते गेले. पण एक माणूस आला, माणसाने काय केलं? सगळं गोळा केलं आणि सगळं भरून घेतलं आणि आपल्या घरी गेला. का बरं घेतलं असेल त्यांनी सगळंच? प्रेज द लॉर्ड. त्याला कशाची चिंता? उद्याची चिंता. उद्या काय? उद्या जगतो की मरतो? पक्षाने का नाही घेतलं? पक्षाला माहितीये ज्याने आम्हाला निर्माण केलं तो परमेश्वर, आमची काळजी घेणारा परमेश्वर. त्यांना पूर्ण माहिती आहे. पण माणसाला तो भरोसाच नाही. माणसाला आजही वाटतं मी जर केलं, मी जर ठेवलं, मी जर असं केलं, मी याचा अर्थ हे म्हणत नाही सेव्हिंग चांगली नाही, पण मी जर केलं तरच होईल असा जो अहंकार आहे तो काढून टाका आणि आता म्हणा की परमेश्वर आम्ही तुझ्यामुळे आहोत आणि तू आमचा मित्र आहेस, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये राहणारे लोक आहोत, तू आमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. एकत्रित आले, विश्वासणाऱ्याच्या गटाने एकत्रित आलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, प्रार्थना केल्या पाहिजे. नाईट प्रेयर घेत होतो, नाईट प्रेयर पण बंद झाली. आरोग्याची सभा घेत होतो, त्यालाही कोणी येत नाही, ती बंद केली. आता चर्चची सभा चालू आहे, आता येतात सगळे. पण सगळ्या सभा चालू असल्या पाहिजे. हे कोण ठेवू शकतं चालू? प्रार्थना करणारे लोक. पाळक नाही, पाळक नाही. पाळकाला इथं बोलवतील, तिथं बोलवतील, तिथं बोलवतील, पाळक सगळीकडे जातो. मग त्यावेळेस कोणाची गरज आहे? आपल्या सगळ्या मंडळीची, मंडळीमधल्या लोकांची. कोणीतरी, मला वाटलं होतं कोणीतरी येईल आणि कोणीतरी मला विचारेल पाळक साहेब नाईट प्रेयर का बंद केली? पण एकही आला नाही आणि एकालाही विचारलं नाही मला की नाईट प्रेयर का होत नाही. प्रार्थना सगळ्यांना झोपायला आवडतं, तर सगळे मस्त झोपत असेल 2 महिन्यापासून घराघूर. एकाने विचार केला नाही की नाईट प्रेयर का बंद आहे. प्रार्थनेचं वातावरण नाही आपल्यामध्ये. पवित्र शास्त्र काय सांगतं? ते विश्वासणारे होते, त्यांनी काय केलं? ते आले एकत्रित आणि एकत्रित आल्यानंतर एक चित्ताने प्रार्थना करण्यात ते तत्पर झाले आणि ते प्रार्थना करू लागले. म्हणजे त्यांची सहभागिता जी होती, त्यांची फेलोशिप जी होती, ती फेलोशिप प्रार्थना करणाऱ्या लोकांबरोबर होती. ती दोस्ती किंवा ती मैत्री प्रार्थना करणाऱ्या लोकांबरोबर होती. म्हणून 120 लोक कितीतरी दिवस प्रार्थना करत राहिले. 120 लोक पेंटिकॉस्टचा दिवस येईपर्यंत प्रार्थना करत राहिले. विदाऊट रिलेशनशिपचं करत असतील का ते? याचं तोंड इकडं त्याचं तोंड तिकडं असेल का? मी नाही येत, तू आला तर मी नाही येत, मी आली तर तो नाही येत, असं असेल का? त्याचा चेहरा मला दिसला नाही पाहिजे, माझा चेहरा त्याला नाही दिसला पाहिजे. त्याने तिकडं तोंड करून प्रार्थना करायची, मी इकडं तोंड करून प्रार्थना करायची. हालेलुया. असं असेल का? मला तरी वाटतं त्यांच्यात प्रेम असेल. एकत्र येत होते ते. पवित्र शास्त्र वाचा, त्याच्यातून आपल्याला कळेल कसं ते एकत्रित यायचे. प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय 46 आणि 47 वचन. प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय 46 आणि 47 वचन. ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकरं मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत. 47 सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. असे मित्र, अशी सहभागिता त्यांची होती किंवा अशी मैत्री त्यांची होती की ते सर्वजण एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत एकत्रित येत होते. त्यांच्यात कोणता वाद नव्हता, भांडण नव्हते, एकत्रित येत होते. घरोघरी भाकर मोडत असत, म्हणजे एकमेकांच्या घरी देखील जात होतो. आता बरेच दिवस झाले, मला तर 2-3 वर्षापासून कोणाच्या घरीच गेलो नाही. तर तुम्ही माझ्या घरी येत नाही. अचानक पाळक साहेब आम्ही आलो,
चहा करा, कोणी येत नाही. फोन करून नाही यायचं, डायरेक्ट यायचं. ती खरी मैत्री. मी तुमच्या घरी आलो, काय आलो नाही, मला बोलवतच नाही कोणी. मला काय वाटतं काय जायचं, आपल्याला काय बोलवतच नाही. मग ते लोक तसे नव्हते, ते एकमेकांच्या घरी येत होते. आता एकमेकांच्या घरी ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते काय करत होते, एकमेकांच्या घरी येऊन फेलोशिप करत होते. फेलोशिप कोणती फेलोशिप? फक्त प्रार्थना, जेवण करायचे. ते आपण जेवण म्हणलं काय सांग, पैसे खूप लागतात ना जेवण करायला. बरोबर आहे, पैसे खूप लागतात. चहा करू शकतो, पोहे करू शकतो, पण फेलोशिपच बनत. ते त्यांची मैत्री बघा कशी होती. एक चित्ताने येत होते, एकत्रित घरोघर भाकर मोडीत असत, देवाची स्तुती हर्षाने व सालस मनाने करत. म्हणजे आनंदी होते, मनात विचार नव्हता हा करतो तो करतो का नाही, जाऊ द्या यांनी केलं मी केलं नाही, कोणी करा, पण ते सालस मनाने येत होते. मी केलं, देवा तुला धन्यवाद, चला आपण सगळेजण एकत्रित आहोत. आणि एकत्रित येऊन ते परमेश्वराची स्तुती करत होते. आणि सर्व लोक त्यांना प्रसन्न असत. आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे. हे कशामुळे होत होतं? त्यांच्या फेलोशिपमुळे. मला तेच सांगायचं, सहभागिता फेलोशिप फार महत्वाची आहे. जोपर्यंत आपली संगत, आपली फेलोशिप धार्मिक लोकांबरोबर होणार नाही, देवाचे लोक एकत्रित येणार नाही, तोपर्यंत संजीवन येणार नाही. किती प्रार्थना करा, एकत्रित येणं फार गरजेचं आहे. एकमेकांबरोबर चांगले नातेसंबंध असणं फार गरजेचं आहे. नातेसंबंध तयार होणं फार गरजेचं आहे. आणि नातेसंबंध जर नसेल तर ते नातेसंबंध आमचे दुसरीकडे जोडल्या जातात. आणि दुसरीकडे जोडल्या गेलेले नातेसंबंध आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यापासून दूर नेतात. म्हणून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे आणि स्वतः म्हटलं पाहिजे की माझा मित्र कोण. मग तुमचा मित्र कोण आहे? माझा मित्र कोण आहे? तुमचा मित्र कोण आहे? सांगा मला, खरं खरं सांगा. येशू तुमचा मित्र, माझा मित्र कोण? मग आपण सगळे काय झालो? एक झालो. आपल्या सगळ्यांचा मित्र येशू. मग एकत्रित यायला पाहिजे, प्रार्थना व्हायला पाहिजे. आठवड्यातून फक्त रविवारी नाही, रोज प्रार्थना व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. पण ते होत नाही, त्याचं कारण की आमचे मन एकमेकांचे चांगले नाही. नवीन नवीन मंडळी असते त्यावेळेस फार जोश असतो. मी बघितलं, सगळे नवीन नवीन ज्यावेळेस एकत्रित येतात ना, सगळे एक असतात. पण जसं जसं माणूस जुनं होतं ना, ती मैत्री तुटून जाते. का तुटून जाते? काहीतरी कोणी बोलतं, काहीतरी कोणी दुखावतं, आणि ते हर्ट जे असतात ते मनामध्ये आपण तसेच ठेवतो. आणि ते तसेच ठेवल्यामुळे काय होतं, ते एकत्रितपणा राहत नाही. प्रार्थनेचं वातावरण निघून जातं आणि त्या ठिकाणी द्वेषाचं वातावरण तयार होतं. आणि त्या द्वेषामुळे आम्ही पुन्हा एकत्रित येत नाही. पण सगळं सोडून विसरून आज आम्हाला ओळखायचं आहे की माझा मित्र जर येशू आहे, आणि जर आम्ही येशूची प्रार्थना करणारे लोक आहोत, तर आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये अधिक राहायचं आहे. कारण की जे प्रारंभीचे लोक होते ते देखील प्रार्थना करणारे होते. आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे, त्यांच्या एकतेमुळे, त्या सगळ्यांनी एकत्रित राहिल्यामुळे परमेश्वराचं मोठं संजीवन आलं. मला संजीवन आणायचंय किंवा मला बघायचंय, ते संजीवन असंच आम्हाला बघता येणार नाही. आम्ही कितीतरी जण प्रार्थना करतोय तर संजीवन होते, देवा संजीवन होते. संजीवन असंच येणार आहे का? संजीवन येणार, पण कसं येणार? फक्त प्रार्थनेनेच येणार का? आमचे मन पण तर जोडले पाहिजे ना. असं येणार नाही संजीवन. मी इकडं बघतो, तुम्ही तिकडं बघता, मी भेटत नाही, तुम्ही भेटत नाही, त्याच्या मनात असं, याच्या मनात असं, असं मन जर ठेवून कसं संजीवन येईल? आमचे फेलोशिप आहे, एक सहभागिता आहे, पण त्या सहभागितेमध्ये जर आमचं मन एक होत नाही, कारण की ते एक चित्ताचे, एक मनाचे होते. म्हणजे सगळ्यांचं मन एकच होतं की देवाचं सानिध्य आणि परमेश्वरा तुझं प्रेम आमच्यामध्ये राहो. आणि जर ते सानिध्य नाही तर संजीवन येऊ शकत नाही. म्हणून आता स्वतःला ओळखण्याची वेळ आलेली आहे. जर जगिक मित्र जर आम्ही करतो तर पवित्र शास्त्र काय सांगतं? नीतिसूत्र 18 अध्याय आणि 24 वचन. 18 अध्याय 24 वचनामध्ये काय सांगितले? नीतिसूत्राचं पुस्तक त्याचा 18 अध्याय आणि 24 वचन. जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो. परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षा आपणास धरून राहतो. म्हणून मित्र, जो पुष्कळ मित्र मिळवतो, ज्याला पुष्कळ मित्र आहेत, खूप मित्र आहेत,
एखाद्या माणसाला आपण बघतो की तो म्हणतो की मला खूप मित्र आहेत, पण हा जो खूप मित्र असणारा मनुष्य जो असतो तो स्वतःचा नाश करून घेतो, कारण की एक दिवस त्याचा घात होतो. पवित्र शास्त्र सांगतं जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एकाला एकच मित्र असतो, पण एखादा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षा आपणास धरून राहतो. तो मित्र आपला, मला नाही वाटत कोणी शारीरिक असू शकतो, तो फक्त देवच असू शकतो जो आपल्या बंधूपेक्षा आपल्याला धरून राहतो. मग आज आमची मैत्री कोणाबरोबर आहे? आम्ही ओळखायला पाहिजे स्वतःला. परमेश्वरा, आम्ही तुझ्या सानिध्यात असताना आम्ही तुझ्या सानिध्यात वाढावं. 27 अध्याय नीतिसूत्राचा आणि 6 वचनामध्ये पण सांगितलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक आता 27 अध्याय आणि 6 वचन. मित्राने केलेला घाय खऱ्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनाची गर्दी उडवतो. म्हणजे मित्र जो घाय करतो किंवा जो जखम देतो किंवा टोचून बोलतो किंवा सरळ बोलतो, ते घाय चांगले आहेत, ते खऱ्या प्रेमाचे आहेत. एखादा जर तुम्हाला स्पष्ट बोलत असेल तर त्याला सल्यूट मारा, कारण की तो तुमचा चांगला मित्र आहे. पण वैरी काय करतो? चुंबनाची गर्दी उडवतो. खूप प्रेम दाखवतो, इतकं प्रेम दाखवतो की बिलकुल तुम्हाला वाटतच नाही की हा व्यक्ती माझा द्वेष करणारा असेल. खूप प्रेम करतो, चुंबनांची गर्दी उडवतो असं म्हटलेलं. आणि तो व्यक्तीपासून तुम्ही जपून राहायला पाहिजे, कारण हे खरं प्रेम नाही. जो मित्र असतो, जो खरा प्रेम करणारा असतो, तो कधी पण आमच्यासाठी जीव देण्यासही तयार असतो आणि आम्ही ते स्वतःला ओळखलं पाहिजे. आणि परमेश्वर देखील आम्हाला सांगत आहे, आता स्वतःला ओळखण्याची वेळ आलेली आहे. आम्ही ओळखलंच नाही स्वतःला. एक कोंबड्या होत्या बघा, कोंबड्याच्या पिल्लामध्ये एक गरुडचं अंड ठेवण्यात आलं आणि मग नंतर ते उभवण्यात आलं त्या कोंबडीकडून आणि त्याच्यातून गरुडचं पिल्लू निघलं. आणि जे पिल्लू होतं ते कोंबड्यांच्या पिल्ल्याबरोबर खेळायचं, कोंबड्यांच्या पिल्ल्याबरोबर चालायचं, खेळायचं. जेवढं ते उडायचं तेवढंच ते उडायचं तसंच, पण ते वेगळं दिसायचं आणि ते सगळे टोचा मारायचे त्याला आणि ते थोडस दचकायचं. आणि मग तसं करता 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 ते मोठं झालं, पण त्यांच्यापेक्षा तो वेगळं दिसायला लागलं. त्याला वाटायचं हे मला का द्वेष करतात, हे मला का दूर ढकलतात, हे मला का टोचा मारतात. त्याने स्वतःला ओळखलंच नव्हतं की तो कोण आहे. तसं इथं बसणारे विश्वासणारे फार पॉवरफुल आहे, फार सामर्थ्यशाली आहे, पण त्यांनी स्वतःला ओळखलंच नाही ते कोण आहे. आजही ते कोंबड्यामध्येच फिरत आहेत. आजही जगामध्येच आम्ही गुंतलेलो आहोत. आजही आम्ही जगाच्या गोष्टीच करत आहोत आणि आजही आम्हाला वाटतं की मी कोंबडी आहे. फार मोठं सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये. आपले मित्र आपल्याला ओळखलेच नाही कोणते. माझा मित्र जगिक नाही, माझे जगिक मित्र संपले. आता मी त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. त्यांचे विचार आणि माझे विचार जुळू शकत नाही. ज्यावेळेस मी आलो बायबल कॉलेज करून आणि मित्रांमध्ये गेलो, मला वाटलं माझे मित्र आहे, चला मला जायला पाहिजे, हेच माझे मित्र आहे, त्यांच्याबरोबर मी मोठा झालो, चला यांच्याबरोबर खेळत गेलो. त्यावेळेस मी गेलेलो असताना एका लग्नात आम्ही गेलो आणि लग्नात गेल्यानंतर सगळेचे सगळे दारू प्यायला गेले आणि मी त्यांच्याबरोबर त्या दारूच्या दुकानावर गेलो. त्यावेळेस ते मला म्हटले, अरे काय होतं दारू पिल्याने, प्यायला पाहिजे. पण माझा आतून पवित्र आत्मा मला सांगत होता की आता तू असा राहिला नाही. त्यांनी फार फोर्स केला मला, आम्हाला तुझी शपथ, तुला आमची शपथ, आणि असं तसं, तू आमचा मित्र आहेस आणि तुला प्यायलाच पाहिजे, असं करायला पाहिजे. आणि मग त्या दिवशी मी तिथून त्यांच्यातून निष्ठून आलो आणि घरी आल्यानंतर मी विचार केला की देवा, आता मी वेगळा माणूस आहे, मी आता परत त्यांच्यामध्ये राहू शकत नाही. जर मी त्यांच्यात राहिलो तर पुन्हा मी तसं वागायला लागेल आणि मला मित्रांसाठी जगायचं नाही, कारण की तू आता माझा खरा मित्र आहे. तसं आम्ही कोंबडीच आहोत. ते कोंबडीमध्ये वावरायचं, कोंबडीमध्ये चालायचं, कोंबड्या त्याला टोचा मारायचा, द्वेष करायचा. तुम्हाला जग द्वेष करतं, तुम्हाला जग ढकलून देतं, तुम्हाला नावं ठेवतं. इट्स ओके, तुम्ही तसे त्यांच्यासारखे नाही म्हणून ते तुमचा द्वेष करतात. तुम्ही पोटभर दारू पिले, तुम्ही तोबराभर गुटखा खाल्ला, तुम्ही सिगरेट पिले फार पूर्ण खोकळा होस्तर आपल्या छातीचा, तर ते त्यांना फार तुम्हाला खूप लाईक करतील, खूप आवडतात, तुम्ही त्यांना खूप आवडतात. एक ब्रदर आहे, त्यांचं नाव सांगत नाही, पण ते एका पास्टर बरोबर राहतात म्हणून त्यांच्या बंधूंना ते आवडत नाही. पण तेच जर एखाद्या दारुड्या बरोबर राहिले असते, चुकीच्या माणसाबरोबर राहिले असते, सिगरेट पिले असते, दारू पिले असते, तर त्यांचा भाऊ फार आनंदी झाला असता. अरे वा, माझा भाऊ किती पोटभर दारू पितो. जग पण तुम्हाला सांगतो, जगातले लोक पण ज्यावेळेस तुमचं वाईट होतं त्यावेळेस त्यांना फार आवडतं. ज्यावेळेस तुमच्या घरातून कोणी दारू पितं त्यावेळेस त्यांना फार आनंद होतो. ज्यावेळेस तुमच्या घरात भांडणं असतात त्यावेळेस त्यांना फार आनंद होतो. पण ज्यावेळेस येशूद्वारे शांती येते, बरकत येते, सगळं काय होतं, त्यावेळेस ते तुम्हाला नावं ठेवायला लागतं. त्यावेळेस कोणीच मदत करायला येत नाही.
त्यावेळेस कोणीच येत नाही. ज्यावेळेस आमचं घर असंच पडलेलं असतं, त्रासात असतो, त्यावेळेस एक नातेवाईक दारात उभा राहत नाही किंवा एक मित्र येऊन आम्हाला म्हणत नाही हे धर बाबा तुला पैसे, हे धर राशन तुला, आणि हे तुझं काहीतरी घर चांगलं चालू, ही माझी फार इच्छा आहे. पण तो मित्र असा म्हणतो चल आपण बाहेर जाऊ, तुला मी पोटभर दारू पाचतो, तुला किती प्यायची, 1 क्वार्टर नाही 1 खंबा देतो, पण तू पूर्णच पूर्ण खंबा माझ्यासमोर पिला पाहिजे. का म्हणतो तू तसा? तुमचा खरा मित्र आहे म्हणून म्हणतो, तो खरा मित्र नाही तुमचा. मग आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे की मला जगात राहायचं आहे, मला जगाचे नातेसंबंध जपायचेत आणि अभिषेक गमवायचा की मला देवाच्या लोकांबरोबर राहायचं आहे. आम्ही जगात राहतो, जगिक नातेसंबंध जपतो, जगिक गोष्टी करतो आणि त्याच्यामुळे आमचा अभिषेक आम्ही गमावून बसतो. पण जसं आम्हाला कळतं की आम्ही ते नाही, त्या कोंबडीच्या पिल्ल्यासारखं, जसं कोंबडीच्या पिल्ल्यात तो गरुड राहतो, त्याला कळतच नाही की हे लोक मला का असं त्रास देतात, आम्हाला कळतच नाही हे लोक आम्हाला का बोलतात, का टोचतात, कारण की तुम्ही त्यांच्यासारखे नाही, तुम्ही कोंबडीचं पिल्लू नाही. एक दिवस एक गरुड येतो आणि तो बघतो अरे हा माझ्यासारखा आहे, तो म्हणतो बाळा तू असा नाहीस, यांच्यासारखा नाही, तू माझ्यासारखा आहे, चल आपण उंच भरारी मारू. आणि मग तो त्याच्याबरोबर उंच भरारी मारतो आणि मग त्याला कळतं की मी कोंबडी नाही, मी गरुड आहे. तुम्ही इगल आहात तिथं बसलेले, गरुड आहात. कुठं कोंबड्यांबरोबर तुमची सहभागिता करत नसता. पवित्र शास्त्र काय सांगतं? यशाचं पुस्तक येतात 40 अध्याय आणि 31 वचन जर आम्ही वाचलं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? यशाचं पुस्तक याचं 40 अध्याय आणि 31 वचन वाचा, कोणीतरी सापडला असेल तर. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. म्हणजे परमेश्वराने तुम्हाला काय केलेलं? गरुड केलेलं आहे, उंच भरारी घेण्यासाठी केलेलं आहे. पण आमची मैत्री, आमचे नातेसंबंध आम्हाला पूर्णपणे काय करत आहे? खेचत आहेत, खाली खेचत आहे. आम्ही काल खेकडे पकडले, आठवलं मला म्हणून खेकडे पकडले, आणि खेकडे पकडल्यानंतर एका पिशवीत टाकले आणि टाकल्यानंतर ब्रदर म्हणतात हे बघा ना पाळक साहेब खेकडे बघितले. तेव्हा ते नका बघू, हे खेकडे कसे एकमेकाला खेचतात ते बघा म्हणे, वरती जाऊ देत नाही दुसऱ्याला. धरवड धरवड धरवड. आमचे मित्र, आमची सहभागिता कशी आहे? आम्हाला धरून ओढणारी आहे का उंच करणारी आहे? हे ओळखा.